स्वराज्याची सून छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी महाराणी येसूबाई यांच्या 4 जुलै 1719 रोजी औरंगजेबाच्या कैदेतून झालेल्या ऐतिहासिक सुटकेच्या स्मरणार्थ त्यांच्या 307व्या सुटका दिनानिमित्त सातारा तालुक्यातील संगम माहुली येथील समाधीस्थळी अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाराणी येसूबाई यांनी अनेक वर्ष मोगलांच्या कैदेत राहून अद्वितीय धैर्य, संयम आणि स्वराज्यनिष्ठेचा आदर्श घालून दिला. 4 जुलै 1719 रोजी त्यांच्या सुटकेने मराठा इतिहासात महत्त्वपूर्ण पर्वाची नोंद झाली. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 4 जुलै हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 307व्या सुटका दिनानिमित्त सुहास राजशिर्के, संगम माहुली ग्रामस्थ आणि जिज्ञासा फाउंडेशन यांच्या वतीने समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून महाराणी येसूबाई यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या शौर्य, त्याग आणि स्वराज्यनिष्ठेचा गौरव करण्यात आला. 2 3 4 छत्रपती संभाजी महाराज की 1 2 3 4 1 2 3 अजून एकदा घेऊया. अजून एकदा छत्रपती शिवाजी महाराज की 2 3 4. मी सुहास आबासाहेब राजे शिर्के. मी ज्या ऐतिहासिक सातारा राजधानीमध्ये राहतो त्या राजधानीमध्ये छत्रपतीच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. ह्या भूमीमध्ये आत्ता छत्रपतींचे थेट 13वे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वास्तव्य आहे. यांच्या आशीर्वादाने आज महाराणी येसूबाई मुघलांच्या कैदेतून 307 वर्ष झाली त्यांना आणि त्यांची आजच्या दिवशी सुटका झाली. 4 जुलै 1719 रोजी त्यांची सुटका झाली. आजच्या दिवसाला 307व्या वर्षाचं महत्त्व आहे. ज्या महाराणींनी एक म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा पार केला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूने पकडले असताना त्या अजिबात न डगमगता त्यांनी रायगडावर बसून शत्रूशी सामना केला. तिथून त्यांनी स्वतःच्या मुलाला गादीवर न बसवता दिरांना गादीवर बसून छत्रपतींना खुशकीच्या मार्गाने रायगडावरून बाहेर काढलं. याचाच अर्थ असा की स्वराज्य टिकलं पाहिजे, गड गेला तरी चालेल, हा त्यांनी महत्त्वाचा तिथे संदेश दिला. त्यानंतर त्यांनी चक्क कैदेत 30 वर्ष काढली. त्या 30 वर्षामध्ये त्यांनी शाहूंना घडवलं. शाहू 18 वर्षानंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर आजच्या दिवशी सातारा शहरामध्ये शाहूंनी त्यांची हत्तीवर बसून मिरवणूक काढून सुटका केली व त्या शाहूंनी ही सातारा राजधानी वसवलेली आहे. तरी आजच्या दिवशी मला या सगळ्या कार्यक्रमासाठी छत्रपती परिवारातील सगळ्यांचा आशीर्वाद लाभला, ग्रामपंचायतीचा आशीर्वाद लाभला, तसेच जिज्ञासा इतिहास संशोधक मंडळाचेही सहकार्य असते आणि ग्रामस्थांचेही सहकार्य असते. त्याबद्दल यांचे सर्वांचे आभार. मी प्रकाश अर्जुन माने, सदस्य ग्रामपंचायत संगम माहुली. आज छत्रपती महाराणी साहेबांचा 307वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. याबद्दल मी संगम माहुली ग्रामस्थांच्या वतीनं महाराणी येसूबाई संस्थापक ट्रस्ट व जिज्ञासा मंच व आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी शाळेतील मुलांनी आज महाराणी येसूबाईंच्या ड्रेसमध्ये येऊन महाराणींचं पूजन केलं. महाराणी येसूबाईंचं पूजन केलं त्याबद्दल मी सर्व शाळेचं, त्या ग्रामस्थांचं आणि सातारावासी सर्व शिवप्रेमींचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, जय शिवराय. मी प्रवीण कोळपे. संबंध मराठी मुलकासाठी आजचा अभिमानाचा दिवस आहे. खरं तर 4 जुलै 1719 हा दिवस आपण आठवला तर आपल्या इतिहासामध्ये एक नोंद झालेली आहे, ती म्हणजे महाराणी येसूराणी महासाहेबांची आजची सुटका. आज आहे 4 जुलै 2026.
जवळपास 307 दिवसांचा हा प्रवास आज आपण आठवला पाहिजे. आणि माँसाहेबांनी केलेला त्याग, समर्पण, एकनिष्ठ राहून स्वराज्याशी त्यांनी केलेलं कार्य आपण आठवलं पाहिजे. आज आपण आहोत संगम माहुली या असणाऱ्या स्थळावरती, म्हणजेच येसुराणी माँसाहेबांच्या समाधी स्थळावरती. 307वा आजचा दिवस आहे. हा शौर्य दिन आहे. संबंध मराठी मुलकामध्ये, महाराष्ट्रामध्ये आव्हान करू इच्छितो की आपण आलं पाहिजे, महाराणी येसुबाईंच्या समाधीवर नतमस्तक झालं पाहिजे. आज आहे 4 जुलै 2026, महाराणी येसुबाईंचा सुटका दिन. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.